आघाडीचे सर्व प्रमुख नेते आणि या सभेसाठी जमलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशा सर्व आमच्या आघाडीतल्या घटक पक्षाचे कार्यकर्ते आपण घोषणा देत आहे, वाघ आला, वाघ वर आहे पहा. आज त्या वाघाचा स्मृती दिन आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आहे, पुण्यतिथी आहे. साहेबांना जाऊन 12 वर्ष झाली, पण 12 वर्ष साहेब आपल्या बरोबरच आहेत. संकटात, संघर्षात, लढाईत सदैव ते आपल्या सोबत आहेत. त्यांचा विचार आपल्या सोबत आहे, त्यांचं अस्तित्व आपल्या सोबत आहे. ते आपल्याला मार्गदर्शन करतात आणि म्हणून या अनेक संकटातून आपण सगळे ही आपली नौका, वादळात सापडलेली नौका, ही वारंवार किनाऱ्याला लावू शकलो. आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना पुन्हा एकदा झेप घेण्यासाठी सज्ज झालेली आहे. 55 वर्षापूर्वी माननीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. साधारण का स्थापना केली शिवसेनेची? या मुंबईमधल्या मराठी माणसाला त्याचे न्याय्य हक्क मिळायला पाहिजेत. महाराष्ट्रातला मराठी माणूस स्वाभिमानानं, अभिमानानं जगला पाहिजे. मराठी माणसाला वाटलं पाहिजे ही मुंबई माझी आहे, माझ्या मालकीची आहे. या मुंबईसाठी आम्ही 105 हुतात्मे दिले आणि तरी जर या मुंबईमध्ये आम्हाला कोणी गुलामासारखं, नोकरासारखं वागवत असेल तर त्यांना आव्हान देण्यासाठी बाळासाहेबांनी जी शिवसेना काढली. आज तोच प्रश्न आणि त्या समस्या पुन्हा एकदा 55 वर्षानंतर आपल्या समोर उभ्या आहेत. मराठी माणसाला या मुंबईतून, महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचं कारस्थान नरेंद्र मोदी आणि अमित शहाने रचलेले आहेत. त्यांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडी उभी आहे. मी नेहमी सांगतो, मला विचारतात तुमचे प्रतिस्पर्धी कोण या निवडणुकीत? मी म्हटलं प्रतिस्पर्धी वगैरे सोडून द्या. या महाराष्ट्राचे 2 दुश्मन आहेत, अमित शहा आणि नरेंद्र मोदी. आणि या दुश्मनांना या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही या वेळेला पूर्णपणे गाडल्याशिवाय, लोळल्याशिवाय राहणार नाही. काय राज्य चाललंय या महाराष्ट्रामध्ये? मुंबई महाराष्ट्राची राजधानी आपण म्हणतोय, पण आज मुंबई ह्या गौतम अडाणीच्या मालकीची झालेली आहे. गौतम अडाणीची दौलत ही नरेंद्र मोदीची दौलत आहे, अमित शहाची दौलत आहे. आणि हा अडाणी फक्त त्यांची दौलत सांभाळतो आहे. मुनीमजी, बरोबर आहे. ही धारावी, वर्षाताई धारावी, अख्खी धारावी अडाणीच्या घशामध्ये घालून त्या माध्यमातून 1 लाख कोटी रुपयाचा फायदा गौतम अडाणी बरोबर अमित शहा, नरेंद्र मोदी आणि त्याच्या सगळ्या एजंटांना मिळणार आहे. आम्हाला घरे मिळणार आहेत का? अजून खात्री नाही. मुंबईतली मिठागरं त्या निमित्तानं अडाणीला चाललेली आहेत, 250 एकरची. मुंबईचं विमानतळ अडाणीला गेलं. मुंबईचे जकात नाके अडाणीच्या ताब्यात गेले.
या मुंबई आणि महाराष्ट्रातल्या ज्या ज्या सुंदर आणि उत्तम गोष्टी आहेत मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या, त्या सगळ्या अडाणीच्या घशात घालण्याचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि हा मिंधे करतो आहे. आणि आम्ही त्याला विरोध केला उद्धव ठाकरे साहेबांनी, आपल्या सरकारनं, म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार पाडलं, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली. कारण आम्ही अडाणीची दलाली करायला नकार दिला. गद्दारांचं राज्य या महाराष्ट्रावर आहे. या गद्दारांचं काय करायचं याचा निर्णय जनता घेईल. पण आम्हाला एक आशा होती की निवडणूक आयोग जरी विकला गेला असला तरी या देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशपदी चंद्रचूड नावाचा एक माणूस बसलेला आहे, त्याच्याकडनं आम्हाला न्याय मिळेल आणि या गद्दारांना शासन मिळेल, हे बेकायदेशीर सरकार तो बरखास्त करेल, अशी आम्हाला एक आशा वाटत होती. चंद्रचूड त्यांच्या जेव्हा त्या दायासवर बसायचे तेव्हा मोठ्या मोठ्या गप्पा मारायचे, भाषणं द्यायचे, हे कसं बेकायदेशीर आहे, हा यांचा प्रतोद कसा बेकायदेशीर आहे, राज्यपालाने कसं चुकीचं काम केलं. आम्ही म्हणायचो या चंद्रचूड साहेबाचं नाक फार लांब आहे, हा आपल्याला न्याय देणार. त्याच्याकडनं अपेक्षा होत्या. पण 2.5 वर्षानंतर चंद्रचूड निवृत्त झाले आणि तारखांवर तारखा देत हा आमचा विषय त्यांनी केराच्या टोपलीत टाकला. आणि अशा पद्धतीनं लोकशाहीची हत्या झाली, न्यायाची हत्या झाली. पण जरी तिथे त्यांनी न्याय मारला असला तरी 20 तारखेच्या मतदानाच्या दिवशी जनता न्याय केल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रातला प्रत्येक गद्दार हा पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही. ही लढाई महाराष्ट्राची आहे. ही लढाई फक्त शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस यांना सत्ता हवी आहे म्हणून नाही. ही लढाई महाराष्ट्र वाचवण्याची आहे, मुंबई वाचवण्याची आहे. मी तर प्रत्येक सभेत सांगतो, उमेदवार कोण आहे ते पाहू नका, चिन्ह काय आहे ते पाहू नका, मशाल आहे का, तुतारी आहे का, हात आहे का. या निवडणुकीमध्ये आपला महाराष्ट्र उभा आहे आणि आपल्याला महाराष्ट्राला विजयी करायचं आहे. 20 तारखेच्या मतदानामध्ये अशा प्रकारे मतदान केलं पाहिजे. 20 तारखेला साहेब आज एकच निर्णय घेऊन उठायचे आपल्याला. एकच निर्णय की कोणी काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधीही कुठे कुठे फिका पडू देणार नाही. मनामध्ये माझ कधी आपण मुजोड नाही, दिसतो सदे भोळे तरी मनगट कमजोर नाही. आपल्याला लढायचा कुणामध्ये जोर नाही, आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही. तुमच्या मनामध्ये आहे आपलाच भाग, आपण तरी कुणी सर्व सन्माननीय उद्धव साहेबांना विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज की. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्याही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. आणि ज्यांचा आज स्मृतिदिन आहे, आपल्या सर्वांचे स्फूर्तिस्थान हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा
भारत माता की. पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे. मला सांभाळलं, मला सांभाळा, आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराज की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. तेव्हा मित्रांनो, ही लढाई महाराष्ट्राची आहे. या निवडणुकीमध्ये आपला महाराष्ट्र उभा आहे आणि आपल्याला महाराष्ट्राला विजयी करायचा आहे. हे भारतीय जनता पक्षावाले नेहमी सांगत आले की जर नरेंद्र मोदीचा पराभव झाला, भाजपचा पराभव झाला, तर पाकिस्तानमध्ये म्हणे फटाके फुटतील. मी आता सांगतो, 23 तारखेला गुजरातमध्ये फटाके फुटायचे नसतील तर 20 तारखेला काळजीपूर्वक मतदान करा, महाविकास आघाडीला मतदान करा, नाहीतर 23 तारखेला गुजरातमध्ये फटाके फुटतील. हे राज्य आपलं आहे, हे राज्य मराठी माणसाचं आहे, हे राज्य 13 कोटी मराठी जनतेचं आहे. 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेले महाराष्ट्र राज्य एखाद्या नरेंद्र मोदीच्या मित्राच्या घशात आम्ही जाऊ देणार नाही. आणि तशीच वेळ आली तर 105 हुतात्मे दिले, 1005 जणांचं बलिदान द्यायला हा महाराष्ट्र तयार आहे, शिवसेना तयार आहे, महाविकास आघाडी तयार आहे. काय चाललंय या राज्यामध्ये? या राज्यामध्ये गुंडगिरी, झुंडगिरी, भ्रष्टाचार याशिवाय वेगळं काही चाललेलं नाही आहे. हे राज्य बदनाम झालेलं आहे, महाराष्ट्र राज्य बदनाम झालं आहे, शिवरायांचं राज्य बदनाम झालं आहे. या राज्यामध्ये फक्त खोक्याची, पैशाची भाषा चालू आहे. या राज्यामध्ये निवडणुकीमध्ये पैसा अशा प्रकारे ओतला जातो, या पैसा जमिनीतनं येतोय की आकाशातून पडतोय तेच कळत नाहीये. आणि त्यात पैशातून आपली मतं विकत घेण्याचा प्रयत्न होतो आहे. पण हा महाराष्ट्र विकला जाणार नाही, हे मी नरेंद्र मोदी आणि अमित शहाना या व्यासपीठावरून सांगू इच्छितो. हा महाराष्ट्र विकला जाणार नाही, मराठी माणूस विकला जाणार नाही. आज उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून आले. त्यांच्या सभांना तुफान प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. शरद पवार साहेब फिरतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये. कालपासून राहुल गांधी, प्रियांका गांधी जे आलेले आहेत आणि 2 दिवसापासून अमित शहा आणि मोदी महाराष्ट्रातून गायब झालेले आहेत. बहुतेक त्यांना समजलेलं आहे फार वेळ महाराष्ट्रात राहिलो तर महाविकास आघाडीला ज्या 170 जागा मिळणार आहेत त्या 200 होतील, आपण दिल्लीत गेलेलं बरं. काय एक जोकर येतोय भगवे कपडे घालून, बिचारा आमच्या भगव्या कपड्याचा अपमान करतो हा योगी आदित्यनाथ. तिथे त्याच्या राज्यामध्ये काल 12 नवअर्भकं जळून मेली, इस्पितळाला आग लागली, 12 अर्भकं जळून मेली. आणि हा महाशय मुंबईमध्ये प्रचार करत फिरतोय आमच्या विरोधामध्ये. इतका निर्लज्ज आणि निर्घृण राज्यकर्ता आम्ही पाहिला नाही. काय म्हणे प्रचार काय त्याचा, बटेंगे तो कटेंगे. अरे तुझा बाप आला पाहिजे इथे आम्हाला बाटायला आणि काटायला. हम बटेंगे भी नहीं, हम कटेंगे भी नहीं, हम 23 तारीख को तुमको फाड़ेंगे फटेंगे तुम्हारी. आप देखो 23 तारखेला हा निर्धार, हा निश्चय आपण पक्का केला पाहिजे. नरेंद्र मोदीला त्याची जागा दाखवायला पाहिजे, अमित शहाना त्याची जागा दाखवायला पाहिजे. त्यांना सांगायला पाहिजे या तुमच्या ज्या घोषणा आहेत ना पोकळ, एक आहे तो सेफ आहे वगैरे, तुम्ही महाराष्ट्रात येणं बंद करा. महाराष्ट्र सेफ आहे आणि सेफच राहील. मला
या तुमच्या देवेंद्र फडणवीसांचं आश्चर्य वाटते, त्यांच्यावरती उपचाराची गरज आहे. काय त्यांच्या डोक्यावरती काय परिणाम झाला मला कळायला मार्ग नाही. निवडणूक महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोला. काल म्हणाले महाराष्ट्रात जर आम्ही जिंकलो तर पाकिस्तानवर जाऊन झेंडा फडकवू. अरे संबंध काय? निवडणूक महाराष्ट्राची आणि पाकिस्तानवर जाऊन झेंडा फडकवू? अरे नागपुरातला तुझा झेंडा खाली उतरतोय मी सांगतो. आणि एवढी हिंमत आहे तर मणिपूरला जाऊन झेंडा फडकव. गेल्या 8 दिवसापासून तिथे मंत्र्यांच्या घरावर हल्ले होत आहेत. आज मुख्यमंत्र्यांचं घर जाळलं तिकडल्या. काल 5 तरुण मुलींवर बलात्कार झाले रस्त्यावर. तिकडे तुमचा झेंडा फडकत नाही आणि पाकिस्तानवर झेंडा फडकवायला चाललेले आहे. असे नादान आणि नालायक लोक आपले राज्य करतात. याची महाराष्ट्राला लाज वाटते. आणि ही लाज जर महाराष्ट्राची आपल्याला टिकवायची असेल, ही बेआबरू आपल्याला नष्ट करायची असेल तर 20 तारखेला मतदान करा, 23 तारखेला आपलं राज्य आणा आणि 26 तारखेला माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत सरकार या राज्यामध्ये आणून या राज्याला लागलेला कलंक आपल्याला धुवून काढला पाहिजे. इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राऊत साहेब. आणि आता आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत